पवित्र इंद्रायणी नदीला वाढतं जलप्रदूषण, फेसाळलेलं पाणी आणि जलपर्णीच्या विळख्यामुळे अपवित्रतेचं ग्रहण लागल्याची भावना भाविक नागरिकांच्यामध्ये व्यक्त होते। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडलं जात असल्यानं नदी पुन्हा पांढऱ्या फेसानं भरून गेली। पावसामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात आळंदीकडे वाहून येत असून नदीचं प्रदूषण अधिक वाढलं। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यानं भाविकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जलप्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतोय। नदीतील जलपर्णी हटवणं, सांडपाणी रोखणं, घाटांची दुरुस्ती आणि जलप्रदूषण मुक्तीसाठी तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी विविध सामाजिक संस्था व वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।